2 वर्षापूर्वी इराण चर्चेत आला होता. त्याला कारण ठरलं होतं हिजाबची सक्ती. हिजाबवरून चर्चेत असलेला हा देश पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय. पण त्याचं कारण मात्र वेगळं आहे. यावेळी इराण चर्चेत असण्याचे कारण आहे तेथील भूक आणि महागाई. इराण मधली परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की तिथे एका अमेरिकन डॉलरची किंमत तब्बल 42,000 इराणी रियाल इतकी झाली आहे. यावरून महागाईचा भडका कसा उडाला असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. इराण मधली जनता आता बेशरम अशा घोषणा देत रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 36 लोकांचा जीव गेलाय आणि आता या जळत्या आगीत तेल ओतलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. ट्रम्प यांनी इराणला सरळ धमकी दिली आहे. ते म्हणाले की जर इराण सरकारने शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला तर अमेरिका गप्प बसणार नाही. आम्ही पूर्ण तयारीनिशी त्यांच्या मदतीला धावून येऊ असं त्यांनी म्हटलंय. आता इराणची ही अवस्था का झालीये हे थोडं समजून घेऊया. याचं मुख्य कारण आहे अमेरिकेने आणि युरोपने लादलेले कडक आर्थिक निर्बंध. इराणला आपलं तेल विकता येत नाहीये, त्यामुळे त्यांचा व्यापार ठप्प झालाय. जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार 2025 मध्ये इराणचे तब्बल 20 लाख लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याची भीती आहे. तिथे तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीयेत, त्यामुळे लोकांचा संयम सुटलाय. दुसरीकडे इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान म्हणतायत की लोकांच्या समस्या खऱ्या आहेत हे आम्हाला मान्य आहे. सरकार त्यावर काम करतंय, पण आर्थिक मागण्यांसाठी हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता या सगळ्यात आपल्या भारताची भूमिका काय हा प्रश्न महत्वाचा आहे. बघा, इराण हा भारताचा जुना मित्र आहे. आपला तिथे चाबहार पोर्ट आहे, जिथून आपला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार चालतो. त्यामुळे इराणमध्ये शांतता असणं भारताच्या हिताचं आहे. कोणत्याही देशाच्या अंतर्गत विषयात ढवळाढवळ करायची नाही ही भारताची आजवर राहिलेली भूमिका आहे. पण जर तिथे परिस्थिती बिघडली, अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष वाढला तर मात्र भारताच्या व्यापाराला फटका बसू शकतो आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढू शकतात. त्यामुळे भारत सध्या या परिस्थितीवर खूप सावधपणे लक्ष ठेवून आहे. थोडक्यात काय तर इराण सध्या कात्रीत सापडलाय. एकीकडे जनतेचा उद्रेक आणि दुसरीकडे अमेरिकेची भीती. तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेने इराणला अशी उघड धमकी देणं योग्य आहे का, की इराण सरकारने आपल्या जनतेचं ऐकायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.